4 वाजेच्या नंतरचं माझं रुटीन कसं असतं ना, म्हटलं चला ते आज शेअर करूया. तर 4च्या नंतर ना मी अगोदर सगळी बाहेरची सगळी झाडझूड करून घेत असते आणि नंतर मग ना घरातली झाडझूड करून घेत असते. कारण बाहेरची झाडझूड केली ना की मग घरात धूळ उडत नाही आणि मग घर परत आपल्या झाडलं जातं. म्हणून अगोदर बाहेरची सगळी झाडझूड करून घेतली आणि मग माझे तिन्ही घर मस्त असे सगळे स्वच्छ झाडून घेतले आणि लगेच बॅक साईडचं देखील इथलं सगळं झाडून घेतलं. सगळी घरातली आणि बाहेरची झाडझूड झाली आणि मग ना बाहेर पाण्याचा थोडा सडा मारून घ्यावा म्हटलं. कारण सध्या तरी एवढं जास्त ऊन तपायला लागलं ना की बाहेरच्या सगळ्या ज्या उन्हाच्या झळा आहेत ना त्या घरामध्ये येतात आणि मग खूप जास्त गरमायला लागते. हे असं थंडगार पाण्याचा सडा मारला आणि दारामध्ये थोडं पाणी टाकलं ना की एकदम थंडगार अशी मग वाऱ्याची छान अशी झुळूक घरामध्ये येते आणि थोडं थंड देखील लागायला लागते. मग सगळीकडे मस्त असा पाण्याचा सडा मारून घेतला आणि मग ना लगेच फ्रेश होऊन घेतलं. थोडंसं तोंड हातपाय धुतलं ना की एकदम फ्रेश वाटायला लागतं. तोंड हातपाय वगैरे धुवून घेतले आणि लगेच थोडंसं आपला मेकअप करून घ्यावा म्हटलं, म्हणजे आपल्यालासुद्धा थोडंसं फ्रेश वाटेल. मग छान असं ना डोकं विसरून घेतलं आणि आपलं पॉन्ड्स पावडर आहे ना पूर्ण चेहऱ्यावर मस्त असं थापून घेतलं. आता यामुळे ना चेहऱ्यावर आपला थोडासा छान ग्लो येतो आणि आपल्याला देखील आरशात पाहायला अजून छान वाटतं. मग छान असं पावडर वगैरे लावून घेतलं आणि थोडासा असा चांगला नट्टापट्टा करून घेतला. नंतर लागले मग पुढच्या कामासाठी. आता मागच्या वेळेस ना आहुंच्या दळणासाठी खूप जास्त ओरडा खाल्ला होता, म्हणून दळण संपायच्या अगोदरच ना मी हे दळण निवडून ठेवलं आणि ह्या पिशवीमध्ये ना मी दरवेळी दळण भरून देत असते आणि पीठ आणलं की मग परत ती पिशवी धुवून ठेवत असते. नंतर मग लगेच मी ना सकाळची जी राहिलेली भांडी आहेत ना ती रॅकमध्ये सगळी सेट करून घेतली आणि मग ना लगेच चहाच्या तयारीला लागले. तर पटकन मस्त असं अद्रकवाला चहा करून घेतला, जे की ना माझा सकाळ आणि संध्याकाळचं हे एनर्जी ड्रिंकच आहे. हे घेतल्याशिवाय ना मला तर मस्त अशी एनर्जी कामासाठी येतच नाही. म्हणून मस्त अशी अद्रक टाकून चहा केली आणि चहाचा छान असा एन्जॉय केला. आता वाढदिवस होऊन माझे 2 दिवस झालेत आणि माझ्या भाचीबाईला ना आज आठवण झाली होती. कुणाचं तरी स्टेटस बघितलं आणि नंतर तिने ना माझ्यासाठी हे छान असे कानातले आणले होते मला गिफ्ट देण्यासाठी. आता हे कानातले कसे आहेत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप जास्त आवडले होते आणि अशा नाजूक इयरिंग घालायला मला ना खूप जास्त आवडतात. नंतर मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले होते. तर आज ना मला सिंपलच असा मेनू बनवायचा होता. डाळ दोडका मस्त अशी त्याची पातळ डाळ बनवायची होती. मग कुकरला मस्त असं झाकण लावून घेतलं आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि लगेच कणिक मळायला घेतलं. आता कणिक मळायला जे भांडं मिळेल ना त्यातच मी कणिक मळून घेत असते, असं काही नाही आहे. मस्त असं कणिक मळून घेतलं आणि 5 मिनिटं ते सेट होण्यासाठी ठेवून दिलं. कणिक आपलं छान असं मुरलं ना की पोळ्या मग कशा जरी बनवल्या ना तर एकदम अशा मऊ आणि लुसलुशीत आणि टम्म अशा पोळ्या फुगतात. मग पोळ्या करून घेतल्या आणि लगेच गरम गरम मस्त आहो ना ताट वाढून दिलं. संध्याकाळचं असं काहीतरी रुटीन